कधी कधी शरीर नाही, मनच इतकं थकतं की काहीही न करता देखील आपण पूर्णपणे थकून जातो. आणि तेव्हा पॉज घेणं आळस नसतो, तो स्वतःवर केलेल्या प्रेमाचा निर्णय असतो. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. ही आहे आपली हिलिंग जर्नी, ज्यात आपण आपल्या मनाला समजून घेतो, हळूहळू प्रेमाने आणि स्वतःशी मैत्री करत. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा प्रवास तुमच्यासाठीच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला दोष देणं कसं बंद करायचं हे पाहिलं. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर जरूर पहा, कारण ही संपूर्ण 21 दिवसांची हिलिंग जर्नी एकमेकांशी जोडलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया या सकारात्मक प्रवासाला. इमोशनल थकवा म्हणजे नक्की काय? कधी असं होतं ना, तुम्ही काही विशेष केलेलं नसतं तरी मन खूप थकल्यासारखं वाटतं. कुणाशी बोलायची इच्छा नाही, काही करायची इच्छा नाही, फक्त शांत बसून राहावं असं वाटतं. हा आळस नाही बरं का, हा इमोशनल थकवा आहे. जेव्हा मन खूप काही सहन करतं पण व्यक्त होत नाही, जेव्हा तुम्ही सतत मजबूत राहण्याचा प्रयत्न करता पण आतून सतत तुटत असता, तेव्हा मन थकतं. आणि हा थकवा शरीरापेक्षा जास्त खोल असतो. बघा, आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीची ही कहाणी आहे. ती ऑफिस, घर, जबाबदाऱ्या सगळं व्यवस्थित सांभाळते, पण आतून ती इतकं काही सहन करत असते. अपेक्षा, ताण, भावना. आणि एक दिवस अचानक ती शांत होते. ती चिडचिड करत नाही, ती काही बोलत नाही, ती फक्त शांत राहते, कारण ती मनाने खूप जास्त थकलेली असते. आणि हाच असतो इमोशनल थकवा. पॉज घेणं म्हणजे पाप नाही. आपण नेहमीच स्वतःला सांगत असतो, मला स्ट्रॉंग राहायला पाहिजे, मला थांबायचं नाहीये, मला सगळं सांभाळायचंय, व्यवस्थित सांभाळायचंय. पण कधी कधी थांबायचं पण असतं, कारण ते थांबणं आवश्यक असतं. पॉज घेणं म्हणजे हार मानणं नाही. पॉज घेणं म्हणजे स्वतःला वेळ देणं. पॉज घेणं म्हणजे मी स्वतःचं ऐकतेय हे सांगणं. कधी कधी असं वाटतं लोकांना की पॉज घेतला म्हणजे मी जगापासून लांब जातोय, मी मागे पडेन. पण असं नसतं. ब्रेक घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. चला आता आपण मेडिटेशन करूया. इमोशनल थकवा रिलीज करण्यासाठी एक छोटंसं मेडिटेशन. डोळे अलगद बंद करा. मेडिटेशनच्या स्थितीत बसा आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास आत, श्वास बाहेर. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मनाकडे द्या. बघा, मन थकलेलं आहे आणि तुम्ही थकला आहात हे मान्य करा. एक दीर्घ श्वास घ्या. तुमच्या मनावरचा भार आता हळूहळू हलका होत आहे अशी कल्पना करा. स्वतःला सांगा. अजून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता स्वतःला सांगा, मी स्वतःला वेळ देत आहे, मी स्वतःवर खूप प्रेम करते. पॉज घेणं ठीक आहे आणि मी पॉज घेते. आता शांत बसा. फक्त आणि फक्त श्वासांवर लक्ष द्या. आता हळूहळू डोळे उघडा. चेहऱ्यावर एक हलकं स्माईल आणा. तुमचं मन आता हळूहळू शांत होत आहे, हलकं होत आहे. लक्षात घ्या, इमोशनल थकवा म्हणजे कोणता आजार नाही, तर तो संकेत आहे की तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.
आपण फक्त हा संकेत ओळखला पाहिजे. जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा पॉज किंवा विश्रांती, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला सध्या इमोशनल थकवा जाणवत आहे. जर तुम्हाला इमोशनल थकवा जाणवत असेल आणि कुणाशी तरी बोलायची गरज वाटत असेल तर मी 1-to-1 पर्सनल हीलिंग सेशन घेते. यात तुम्हाला मिळणार आहे पर्सनल गायडन्स, इमोशनल हीलिंग आणि मेडिटेशन सपोर्ट. एनर्जी एक्सचेंज आहे फक्त 399. बुकिंगसाठी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. आजच तुमची सीट बुक करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला इमोशनल थकवा दूर करून अजून सुंदररित्या जगायचं आहे. श्री स्वामी समर्थ.